नमस्कार. वेज व्हरायटीज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. छानपैकी थंडी पडायला लागलेली आहे आणि अशा वेळेला आपल्याला काहीतरी गरमागरम खायची इच्छा होते. तर आज आपण बघणार आहोत असाच एक कोकणी पारंपरिक पद्धतीचा पदार्थ ज्याचं नाव आहे लसणीच्या पातीचे आयते. हा कोकणी आणि पारंपरिक का म्हणतीये कारण इथे आता ताजा ताजा तांदूळ आलेला आहे तो आणि आपण पाटा वरवंटा असं वापरून करणार आहोत. आणि आता हिवाळ्यातच लसूण पात देखील मिळते, त्यामुळे आज आपण बघणार आहोत कोकणी पारंपरिक पद्धतीचे आयते. इथे मी घेतलेली आहे ताजी अशी लसणाची पात, छानपैकी बारीक चिरून घेतलेली आहे आपण ती. आणि आपण आज करणार आहोत पारंपरिक पद्धतीने, त्यामुळे मी इथे पाटा वरवंट्याचा वापर केलेला आहे. आता ह्या पाटा वरवंट्यावर आपण ही बारीक चिरलेली लसूण पात आणि त्याचा लसणीचा कांदा आपण वाटून घेऊया. या लसणीच्या पाती सोबतच आपण मिरच्या देखील वाटून घेणार आहोत आणि सोबतच छानपैकी हिरवीगार अशी कोथिंबीर देखील वाटून घेणार आहोत. या रेसिपीला विदर्भात आक्षे असं म्हणतात, पण आपण ही कोकणात करतोय, कोकणातली रेसिपी, त्यामुळे याला आपण नाव दिलेलं आहे आयते किंवा घावन. आता मध्ये मध्ये थोडेसे तांदूळ देखील आपण घालून घेणार आहोत. हे तांदूळ साधारण 8 ते 10 तास आपण भिजत ठेवलेले होते, ते देखील यावर वाटून घेणार आहोत. छानपैकी असं सगळं बारीक रवाळ आपण वाटून घेणार आहोत. गरज वाटली तर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान त्याची फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. पाटा वरवंट्यावर वाटल्याने त्याचा छान असा स्वाद येतो. तुमच्याकडे जर पाटा वरवंटा नसेल तर तुम्ही हे सगळं मिश्रण मिक्सरला देखील वाटू शकता. आणि जर तुम्हाला आयत्या वेळेला करायचे असतील तर तांदूळ भिजत न घालता तुम्ही तांदळाच्या पिठाचा देखील वापर करू शकता. आता हे आपण आयते करतोय किंवा नीर डोसे म्हणू शकतो आपण ह्याला, त्यामुळे पाण्याची कन्सिस्टन्सी जास्त पाहिजे. आपण यात थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे, किंचितची हळद, थोडासा हिंग आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घेणार आहोत. जसं जसं लागेल त्या प्रमाणात थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ एकसारखं करून घेऊया. थोडंसं पातळच असावं हे पीठ, म्हणजे छान आपल्या घावण्याला जाळी पडते. आपलं पीठ थोडंफार कमी आंबवलं गेलंय, त्यामुळे मी त्यात 2 चमचे दही घालून घेतेय. तुमचं जर पीठ छानपैकी 8 तास आंबवलं गेलं असेल तर दही घालण्याची गरज नाही. आता हे पीठ छान आपलं तयार झालेलं आहे. आपण ह्याचे घावणे घालून घेऊया. थोडंसं पाणी देखील मी ह्यात घालून घेतेय. मग असे म्हटल्याप्रमाणे आपलं पीठ पातळ पाहिजे. आता आपला इथे तवा तापत ठेवलेला होता, त्याला छानपैकी तेलाचं ग्रीसिंग करून घेऊया. मी इथे बिडाच्या तव्याचा वापर केलेला आहे, तुम्ही नॉनस्टिकचा तवा देखील वापरू शकता. आता आपण हे पीठ यावर घालून घेऊया. जर आपला तवा छान तापला असेल तर पीठ घातल्या घातल्या आपल्या घावण्यांना छानपैकी अशी जाळी पडते. इथे तुम्ही बघू शकता. आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया. साधारण 2 मिनिटांनी झाकण काढायचंय, पण हा घावना लगेच आपण उलटवणार नाही आहोत. ही वाफ पूर्णपणे जाऊ द्यायची आहे आणि मगच हा घावना आपण उलटवून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता वाफ गेल्यावर छान अशा त्याच्या कडा सुटल्या आहेत. आता ह्या स्टेजला आपण तो उलटा करून दुसऱ्या साईडने देखील परतून घेऊया. रंग देखील इतका सुंदर आलेला आहे. आता आपले हे गरमागरम आयते किंवा घावणे खाण्यासाठी तयार आहेत. ते तुम्ही सॉस किंवा दह्यासोबत सर्व करू शकता. तर असा हा सीझन स्पेशल पदार्थ म्हणजेच लसणीच्या पातीचे आयते किंवा घावणे, यालाच विदर्भात आक्षे असं देखील म्हटलं जातं. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा.
पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.